शपथविधीबाबत शरद पवार हे अनभिज्ञ होते. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ. शपथविधीबाबत मला माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय. शरद पवारांचं वक्तव्य. तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे, मात्र जोपर्यंत शरद पवार आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल हिरामण खोसकर यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, तो मान्य. राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांनीच करावं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिक्रिया. रोहित पवार, संदीप क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांसोबत गोविंदबाग इथल्या निवासस्थानी चर्चा झाली. बैठकीमध्ये सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजितदादांच्या घरामध्ये पद जात असेल तर नक्कीच अभिमान. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबानं एकत्र यावं ही आमची मानसिकता. मांडेकरांची भूमिका. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा कोर कमिटीचा निर्णय. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणं ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडेंची असल्याची माहिती. मंत्रालयामध्ये अजितदादांच्या नावाची पाटी काढली. नागपूरमधील दादांच्या निवासस्थानाबाहेरील पाटीही बदलली. विजयगड निवासस्थानावर श्रीमती सुनेत्रा अजित पवार अशी नवी पाटी. कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका. एक मायेचा आधार देण्याची भूमिका वहिनींनी घेतली. दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या गोष्टीला संमती दिल्यानं त्यांचं अभिनंदन करेल. आमदार चिखलीकर यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारही राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास चांगलं आहे. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर अजितदादांसोबत न दिसणारी गिधाडं आता दिसू लागलेली आहेत. सुनेत्रा पवारांनी अचानक जमलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवावं. जरांगेंचं वक्तव्य. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वारंवार सिद्ध झालंय. अंबादास दानवेंची टीका. दादा म्हणाले होते, एकत्र येऊन चांगलं काम करू. माझी पहिल्या दिवसापासून इच्छा आहे, कुटुंब एकत्र आलं पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये दादांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर. अजितदादांच्या देवगिरी बंगल्याच्या भिंतीवर श्रद्धांजलीचे बॅनर. सर्वसामान्य शेतकऱ्याचा नेता हरपला अशा आशयाचे बॅनर. नाशिकमधल्या शोकसभेत राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे भाऊक. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांची इच्छा होती. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत घडामोडी सुरू होत्या. सरोज अहिरे यांची माहिती. पिंपरी चिंचवड शोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. सत्तेची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेनं जातात. तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली, ते आम्हाला रुचलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळेंनी भाऊक होत महेश लांडगेंना खडे बोल सुनावले. नांदेडमध्ये सर्व पक्षांतर्फे शोकसभेचं आयोजन. अजितदादांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. बीडच्या सिरसाळ्यामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांबद्दल भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा.